मी दोघं लंडनला एका दौऱ्यासाठी गेलो होतो आणि जाण्यापूर्वी दादांच्याकडे आम्ही गेलो होतो. दादा मला म्हटले ते आबा हॉटेलमध्ये बसतील, त्यांना फिरव जरा बाहेर, नाही तर तू एकटा फिरशील, त्यांना ती हॉटेलमध्येच थांबतील. म्हणजे एवढे प्रत्येक बारक्यासारख्या गोष्टी, त्या दौऱ्याचं आमची तयारी काय, कुठं जाणार आहे, कसं जाणार आहे याची माहिती घेणं, म्हणजे प्रत्येक गोष्टीत काटेकोरपणा जो म्हणला तो दादांचा नेहमीच आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रामुख्यानं त्या ठिकाणी अनुभव आहे. हे मला या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे. मंत्रिमंडळात काम करत असताना अनेक किस्से किंवा अनेक मुद्दे त्या ठिकाणी आहेत की जे आपण सांगत बसलो तर बराच वेळ जाईल, परंतु महाराष्ट्राची हानी निश्चितपणे दादांच्या जाण्यामुळे त्या ठिकाणी झालेली आहे. न भरून निघणारी पोकळी या ठिकाणी आहे, कारण की पुरोगामी नेतृत्व असेल किंवा आमच्यासारख्या तरुणांना एक आदर्शवत असं नेतृत्व, ज्या नेतृत्वानं सगळ्या समाजांचं नेतृत्व करण्याचं काम दादांनी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलं. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे तयार झालेलं कर्तृत्वान असे नेते अजितदादा या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात गेलो